ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणतात ना, तुमचं नशीब बलवत्तर असेल तर मदत देण्याची जबाबदारी ईश्वर घेत असतो. असाच काहीसा प्रकार लोणी काळभोर इथे घडला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, रस्ता सुरक्षा पथक क्रमांक 1 पुणे यांच्याकडनं वाहन तपासणी करत असताना पुणे कोल्हापूर हायवे इथे पहाटे 6:30च्या दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याच्या जवळ कंटेनर आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. तपासणी दरम्यान 2 व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याचं निदर्शनास आलं. यावेळी अपघातग्रस्त व्यक्तींना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथे उपचारांसाठी तातडीनं दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका व्यक्तीला बरगड्यांना आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या जखमी व्यक्तीला नाकाला, डोक्याला आणि पायाला मार लागून गंभीर जखमा झाल्या आहेत असं दिसून आलं. त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तातडीनं पुणे येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले. पण यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे रस्ता सुरक्षा पथक क्रमांक 1 या विभागाच्या कर्तव्यावरती असलेले श्री समीर शिरोडकर, श्रीमती दीपिका सिकंदर कलवले तसेच श्री शरद जगताप यांनी जखमी व्यक्तींना तातडीनं मदत मिळवून दिल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे या सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे परिसरामधनं कौतुक होत आहे. कर्तव्य आणि माणुसकीचे दर्शन या निमित्तानं पाहायला मिळत आहे. अशा कर्तृत्वदक्ष अधिकाऱ्यांमुळे काही अंशी रस्त्यावरती शिस्तीचं पालन होताना दिसतं. जिथे नाही कोणी तिथे आम्ही या म्हणीप्रमाणे खऱ्या अर्थानं आज रस्त्यावरती ग्राउंड लेवलवरती उतरून अधिकारी काम करतायत याचा प्रत्यय या घटनेमधून येतो. या अधिकाऱ्यांमुळे या दोनही अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे एका अधिकाऱ्यामधील देव माणसाचं दर्शन या निमित्तानं झालंय आणि या अनुषंगानं कर्तव्यदक्ष अधिकारी टीमचं मोठं कौतुक केलं जात आहे. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.